आमदाराने अतिरिक्त आयुक्तांना धमकावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा या मनसेच्या मागणीने मुख्य सभेत गदारोळ झाला। महापालिका निवडणुकीतील बनावट कागदपत्रांविषयीची चौकशी करणारे अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांना राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांनी फोनवरून धमकावल्याची धक्कादायक माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्य सभेत उघड केल्याने एकच खळबळ उडाली। महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर आमदार भोसले यांच्या पत्नी नगरसेविका रेश्मा यांच्या नावे मिळकत कराचा भरणा करून अधिकाऱ्यांच्या संगनमताने 1 महिना अगोदरची नोंद दाखवण्यात आली आणि ना हरकत प्रमाणपत्र मिळवल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले। या प्रकरणाची चौकशी करणारे झुरमुरे यांना धमकावणाऱ्या सत्ताधारी आमदारांवर गुन्हे दाखल करावेत तसेच संबंधित अधिकारी आणि न्याती कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी करत मनसेच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला। महापौर वैशाली बनकर आणि आयुक्त महेश पाठक यांना मनसेच्या नगरसेवकांनी निवेदनाबरोबरच भगवद्गीता सादर केली। निवेदनात दिलेल्या माहितीनुसार नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत आमदार भोसले यांच्या पत्नी रेश्मा या प्रभाग क्रमांक 13ब मधून निवडून आल्या आहेत। या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करताना भोसले यांचा मिळकत कर थकीत होता। तरीही कर संकलन विभागातील काही अधिकारी आणि न्याती इन्फोसिस यांच्याशी संगनमत केल्याने ना हरकत प्रमाणपत्र मिळाले होते। याविषयी समाधान शिंदे यांनी तक्रार केली। याबाबत आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आली होती। या तक्रारीत तथ्य आढळले होते। चौकशीत कर संकलन विभागातील सहाय्यक कर आकारणी आणि कर संकलन प्रमुख तसेच ना हरकत प्रमाणपत्र कक्ष प्रमुख दयानंद सोनकांबळे, संगणक विभाग प्रमुख सुनील कांबळे आणि संगणक प्रणालीची देखभाल आणि नवीन विकास प्रणालीचे काम करणाऱ्या नाती इन्फोसिसला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। परंतु सहाय्यक कर संकलक प्रमुखांनी या प्रकरणाशी संबंध नसल्याचा खुलासा केला। या प्रकरणाची चौकशी सुरू असताना 19 जून रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास झुरमुरे यांच्या कार्यालयात आमदार भोसले यांनी फोन केला। हा फोन झुरमुरे यांना जोडून देण्यात आला। त्यावेळी भोसले यांनी धमकी दिल्याचे झुरमुरे यांनी आयुक्तांना गोपनीय पत्राद्वारे कळवले। हे पत्रच मनसेच्या नगरसेवकांनी माहिती अधिकारात मिळवले। आमदाराकडून अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला धमकावले जात असताना आयुक्त पाठक यांनी संबंधितांवर कारवाई का केली नाही असा सवाल उपस्थित करून मनसेच्या नगरसेवकांनी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला। विचारायचं का फोन करून असं नाही यार हे योग्य नाही केला ना तुम्हाला एक मिनिट असं नाही केलं पाहिजे तुम्ही बी नाही 2 महिन्यापासून सांगते तर काय ऍक्शन घेतली नाही 2
त्यांच्या बाबतीतला हा विषय आणि त्यांच्या प्रभागामध्ये त्यांना टॅक्सची नोटीस होती की आपण त्यांच्याकडे जो थकीत टॅक्स होता 99,000चा तो त्यांनी भरावा, परंतु त्यांनी तो टॅक्स भरला नाही. म्हणून निवडणूक झाल्यानंतरनं माहितीच्या अधिकारात जी पत्रं मिळाली की त्यांना 2-2 वेळा नोटीस दिलेलं असताना त्यांनी ते डिफॉल्टर ठरतात. त्याच्यामुळं आम्ही हे सगळं प्रकरण आयुक्तांना दिलं. त्याच्यानंतरनं रात्री 12 वाजता जी या ठिकाणी पुणे महानगरपालिकेत टॅक्स घेणारी जी कंपनी आहे न्याती इन्फोसिस आणि कर संकलन कर अधिकारी दोघांनी मिळून सोनकांबळे आणि कांबळे या दोघं आणि न्याती इन्फोसिसचे सर्व पदाधिकारी यांनी मिळून रात्री 12 वाजता इलेक्शन झाल्यानंतरनं या सगळ्या टॅक्स पावत्या बनवल्या गेल्या आणि या सगळ्या बोगस आहेत. याच्यामध्ये आयुक्त साहेबांनी जी कमिटी नेमली, आम्ही 2-3 महिन्यापासून या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करतो आहे, परंतु प्रत्येक वेळेस आम्हाला पुढच्या आठवड्यात कारवाई होईल अशा प्रकारे आश्वासनं दिले जातात आणि ही आश्वासनं सगळे आतापर्यंत फेल गेलेली आहेत. याच्यामध्ये जे अतिरिक्त आयुक्त आहेत झुरमुरे साहेब यांनी 459 पानी अहवाल तयार केला आहे आणि हा अहवाल चालू असताना तुम्ही माझ्या बाबतीत चौकशी करताय. मी तुम्हाला येणाऱ्या अधिवेशनामध्ये बघून घेईल, तुमच्यावरती मी हक्कभंगाचा ठराव आणून लक्षवेधी मांडून अशा प्रकारची धमकी त्यांना दिली. सन्मान्य जे आपले पुण्याचे आमदार आहेत अनिल भोसले साहेब त्यांच्यावरती त्यांनी आरोप केला. 19/6/2012 दुपारी 2 वाजता त्यांना फोन केला अतिरिक्त आयुक्तांना आणि त्यांना अशा प्रकारे धमकी दिली. त्यांनी ते आयुक्तांना लेखी दिले, तरीसुद्धा गेल्या सव्वा महिन्यापासून आयुक्त याच्यामध्ये कुठलीही कारवाई करत नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचे कार्यकर्ते, आमचे नगरसेवक थोडं बहुत आंदोलन केलं महानगरपालिकेमध्ये, लगेच आयुक्त त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायला होतात. पुणे शहराचा पाणी प्रश्न पेटलेला असताना फक्त पाणी पुरवठा अधिकाऱ्यांच्या टेबलावरती बाटलीभर पाणी ओतलं म्हणून आमच्या नगरसेवकांवरती गुन्हे दाखल झाले. या ठिकाणी अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचे धमके दिले जातात, तरीसुद्धा आयुक्त काही त्याच्यामध्ये स्टँड घेत नाही आणि आज सांगतात की तसं काय झालं असतं तर आम्ही त्याच्यामध्ये कारवाई केली असती.